महत्त्वाची बातमी येते, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर येते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांपेक्षा तिप्पट जागी आघाडी मिळालेली आहे। 10 पर्यंतच्या कलांनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट आघाडी मिळालेली आहे। काँग्रेसचा आजवरचा सर्वात मोठा पराभव होण्याची शक्यता देखील आतापर्यंतच्या कलांनुसार वर्तवली जाते। काँग्रेसचा आजपर्यंतचा सर्वात मोठा पराभव होण्याची शक्यता देखील 10 वाजेपर्यंतच्या कलांनुसार वर्तवली जाते। राज्यामध्ये मवियानं आतापर्यंत फक्त 49 जागांवरती आघाडी घेतलेली आहे, तर महायुतीनं 188 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीच्या कलांनुसार मवियाला हा मोठा धक्का बसताना दिसतो आहे। जर आपण आकडेवारी बघितली तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरणार, हे तर आता स्पष्टपणे आतापर्यंतच्या कलावरून समोर येत आहे। शिंदेंची शिवसेना ठाकरेंपेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळवणार असं चित्र आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही शरद पवारांपेक्षा तिप्पट जागांवर सध्या आघाडी घेताना दिसते आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट जागांवर सध्या आघाडी आहे आणि आपण बघतो आहोत की काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही सध्या 19 जागांवर आघाडीवर आहेत, तर तुतारी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी ही 12 ते 13 जागांवर सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आहे। महायुतीने 188 पर्यंत मजल मारलेली आहे, मविया 49 आणि काँग्रेसचा आजवरचा हा सगळ्यात मोठा पराभव असू शकतो। अंतिम आकडेवारी काय येते त्यावर हे सगळे चित्र अवलंबून असणार आहे। आतापर्यंत 236 जागांवरचे कल हाती आलेले आहेत। महायुती 188 जागांवरती आघाडीवर आहे। राजापूरमधून शिंदेच्या शिवसेनेचे किरण सामंत हे 3000 मतांनी आघाडीवर आहेत, तर ठाण्यातून भाजपचे संजय केळकर हे 9700 मतांनी आघाडीवरती आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे हे दुसऱ्या नंबरवर आहेत, तर मनसेचे उमेदवार हे तिसऱ्या नंबरवरती आहेत। परळीतून धनंजय मुंडे हे 30,000 मतांनी आघाडीवरती आहेत। राज्यभरातील 288 मतदारसंघांपैकी 236 मतदारसंघांचे 10 वाजेपर्यंतचे कल हे समोर आलेले आहेत आणि महायुती 188 जागांवरती आघाडीवरती आहे। परळीतून धनंजय मुंडे हे तब्बल 30,000 मतांनी आघाडीवरती आहेत। मोठा मताधिक्य हे धनंजय मुंडे यांनी घेतलेलं आहे। महायुतीने 171चा आकडा वेबसाईटनुसार इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार पार केलेला आहे आणि पुढारी न्यूजच्या स्रोतांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 188 वर महायुती सध्या पोहोचलेली आहे। मविया अजून 50 ओलांडतानाही मवियाला संघर्ष करावा लागतो असं सध्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातल्या 288 जागांचे कल अजून पूर्णपणे हाती यायचे आहेत। 236 पैकी महायुतीने 171 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। जिवल्यातून छगन भुजबळ 2900 मतांनी सध्या आघाडीवर गेल्याचं चित्र आहे। कोपरगावमधून आशुतोष काळे यांनी 10,500 मतांची आघाडी घेतलेली आहे। नाशिक पश्चिममधून सीमा हिरे 12,300 मतांनी आघाडीवर आहेत। नेवासामधून माजी मंत्री शंकरराव गडाख हे पिछाडीवर आहेत। नेवासामधून विठ्ठलराव लंघे हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते। जामनेरमधून गिरीश महाजन हे 19,000 मतांनी आघाडीवर आहेत। जामनेरमधून गिरीश महाजन हे 19,000 मतांनी आघाडीवर आहेत। शिवडीमध्ये बाळा नांदगावकर मनसेचे उमेदवार हे देखील आघाडीवर आहेत। संजय शिरसाट शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत। कल्याण पूर्वमधून देखील एक महत्त्वाची अपडेट येते। गुहागरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे आघाडीवरती आहेत। कुर्ल्यामधून शिंदेच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे देखील आघाडीवर आहेत। आणि आता स्क्रीनवर आपण पाहतो आहोत त्यानुसार भाजपने 100 ओलांडण्याचं सध्या चित्र दिसतं आहे आपल्याला। या क्षणी स्क्रीनवर जे आकडे अपडेट होत आहेत त्या टॅलीनुसार भाजपने आता 100ची आकडा गाठलेला आहे। 100 वर भाजप पोहोचलेली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेने 50 ओलांडून 56 आकड्यापर्यंत मजल मारली आहे। त्याचबरोबर गुहागरमधून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे 7,700 मतांनी आघाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर 4,800 मतांनी कुर्ल्यातून आघाडीवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे। कल्याण पूर्वमधून भाजपच्या सुलभा गायकवाड हे 3,000 मतांनी आघाडीवर आहेत। गुहागरमधून भास्कर जाधव यांनी आघाडी घेतलेली आहे, तर भाजपने आता बघता बघता 100 क्रॉस करून 109 पर्यंत आघाडी मिळवलेली आहे। 109 वर भाजपचा आकडा पोहोचलेला आहे। भाजपने 109 जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे। कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे, तर भास्कर जाधव गुहागरमधून सध्या आघाडीवर आहे। कुर्ल्यातून शिंदेच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे 4,800 मतांनी आघाडीवर आहेत। घाटकोपरमध्ये राम कदम देखील आघाडीवर आहेत। राज्यभरातील 236 जागांचा कल आतापर्यंत आलेला आहे। महायुती 188 जागांवरती आघाडीवरती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडमधून 6व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर हे पिछाडीवर आहेत। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर हे 1954 मतांनी आघाडीवर आहेत।